पूर्वक धन्यवाद. या सभेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालं आणि ज्यांना खऱ्या अर्थानं एक तरुण मित्र, एक शेतकरी पुत्र आपल्यामध्ये या निमित्तानं उपस्थित आहेत. त्याची कविता तो या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करेल. खरं तर असं म्हणतात, आपल्या माणसांना शब्दांच्या तराजूत तोलायचं नसतं आणि जिथं पवार साहेब तिथं फार काही बोलायचं नसतं. पण साहेबांचं व्यक्तिमत्व इतकं बहुआयामी आहे की त्यांच्याबद्दल बोलण्याचा मोह मला आवरला नाही. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या मनोगतात सुरुवात करतो. महाराष्ट्राच्या माथ्यावरती उद्धाराचं पुष्प वाहिलं, मातीतून एका तरुणाने आभाळाचं स्वप्न पाहिलं. तुमसत होती इच्छाशक्ती, जसा निखारा लवलव करीतो तशी लाटे शब्द किनारा अर्जव धरितो. असा एक अवलिया ऋतू जो काटेवाडीने जगा वाहिला, यशवंताची फुले पेरता महाराष्ट्राने शरद पाहिला. किती काय भोगले सोसले, किती कोणानं कसे टोचले, किती विरोधी कोण आपुले, किती गिधाडे किती सापळे, किती टीका त्या किती लांछने, किती द्वेष तो किती घराने. सगळे समक्ष पाहून देखील तो कधी कुणावर चिडला नाही, पण टप्प्यात कधी जरा आला चेंडू तर तो पुन्हा कधी सापडला नाही. जातीपातीच्या पोखरणीतून रक्त कोणाचे गळले नाही, सांगा दंगलीच्या वणव्यामध्ये गाव कोणाचे जळले नाही. शाहू फुले आंबेडकरांची म्हणून तत्वे सांगत होता, फक्त मराठी या दोरीने सगळ्या मोळ्या बांधत होता. घेतल्या निर्णयावर कधी तो माघारी वळला नाही, म्हणून काहीशा महाराष्ट्राला पवार कधीही कळला नाही. आणि तरीही लोक म्हणतात, महाराष्ट्रासाठी पवार यांनी काय केले. तरी महाराष्ट्राकरिता पवार यांनी काय केले सांगा म्हणता, तरी महाराष्ट्राकरिता पवार यांनी काय केले सांगा म्हणता. कर्तृत्वाच्या या मेरूला साध्या सुतळीने बांधा म्हणता. ओ किल्लारीच्या पीडितांची किंमत कोणी केली सांगा, स्त्री आरक्षण मंजुरीची हिंमत कोणी केली सांगा. भूकंपातून गुजराताचे पुनर्वसन ते केले कोणी, तरी काय केले म्हणण्याची गंमत कोणी केली सांगा. ओ राजनीतीतील चाणक्याची कुणा उपमा उगीच लागत नाही, ठरविले ते करावे लागते, करेल म्हणण्याने भागत नाही. श्रीमंतीचे हेवे दावे, जमिनीच्या बाता भ्रष्ट टिकावे, मग आणा तराजू घटनेचा. जे काय वाटते ते तोलू, कायद्याचा ठेवू आदर्या, तुम्ही आणा पुरावे मग बोलू. कर्करोगाच्या काट्यावरती चालत आहे वाटेकले, माफ करा पण जिद्दी समोर या व्यक्तीच्या मृत्यूनेही हात टेकले. पुन्हा भाषणा उभा शरदो, पुन्हा पावसा उधान येवो, राजनीतीच्या मंचावरती हे पात्र अबाधित उदंड राहो. सर्वांनी सोबत घोषणा द्यायची आहे आणि घोषणेला साजेसा आणि शोभेल असा आवाज द्यायचा आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, रामकृष्ण हरी. धन्यवाद. यानंतर आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी निमंत्रित करतो सन्माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना विनंती आहे आपण यावं. सन्माननीय डॉक्टर अमोल कोल्हे यांना विनंती, जोरदार टाळ्यांनी आपण कोल्हे सरांचं या ठिकाणी स्वागत करूयात. त्यांना आपण विनंती करतो आपण संवाद साधा. मी अतिशय मार्मिक कविता खरं तर सादर केली सन्माननीय जयंत पाटील साहेबांच्या हस्ते.